नमस्कार. मी विजय बाबुराव मावळीकर, जुन्नरपेठ गुचाट, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. 40 वर्ष स्ट्रॉबेरी करतो आहे. पूर्वी आम्ही प्लास्टिक वापरत होतो व ते एवढं क्वालिटी नव्हतं. पण आपल्या ह्या कंपनीचं प्लास्टिक आम्ही आता 4-5 वर्ष वापरतो आहे. ते रिझल्ट आम्हाला चांगले आहेत. झाडावर त्याचा कुठला साईड इफेक्ट नाही आणि त्याच्यामुळं आमची जमिनीत पाणी धरून राहते, त्यामुळे उत्पन्न वाढते, काय कुठले रोग विशेष येत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे टिकाऊ आहे की परत ते काढताना त्याचे तुकडे होत नाहीत, त्यामुळे आम्हाला जमा करायला सोपं जाते. असं आम्हाला त्या मल्चिंगचा एवढा मोठा फायदा आहे. ते स्ट्रॉबेरी त्याच्यामुळे थोडीशी वाढली आमची. पहिली आम्हाला 10 टन मिळत होती एकरी, आता जवळजवळ 12-13 टन मिळते. त्यामुळे तेवढा आमचा फायदा मल्चिंग झाला आहे. ते 3 फूट असतात, काही 3.5 फूट असतात आणि त्याप्रमाणे कंपनी आम्हाला त्याप्रमाणे मल्चिंग पण देते. ते आम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आम्हाला मिळतं. 48 इंच 52 इंच मिळतं आम्हाला. ती हे विंटर डाऊन आहे, कॅमेरोज आहे, नाबेल आहे और आर्बन आहे. 4 व्हरायटी आम्हाला लागाय. सप्टेंबर चालू करतो आणि साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरला ते थांबते आमची लागण. जसं हवामान असेल तसं आम्ही लागणी करतो. हे आम्ही 1 बाय 1 वर लावतो, म्हणजे 1 फूट रुंद 1 फूट लांबी असं स्क्वेअर फुटावर लावतो आणि एका एकरात 20-22 हजार झाडं लागतात. लावलं आपण स्ट्रॉबेरी लावली की आम्हाला 1.5 महिन्याने त्याचे उत्पन्न सुरू होतं. ते अमेरिकेवरून येतं ते आम्हाला 40 रुपयाने येतं. मग आम्ही त्याची इथं पैदावार करतो आणि ती साधारणपणे 8 रुपये 7 रुपये जसं रेट असेल तसे 5 रुपयाच्या वरती असतं ते. आता हे मल्चिंग असलं ना आम्ही त्याच्यातलं पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची वाढते. दुसरं म्हणजे त्याचे उत्पन्न वाटतं की सडून जात नाही, कुठलं फळ काय होत नाही, त्यामुळे त्याचं ऑटोमॅटिक उत्पन्न वाढतं आमचं. तर ह्या वेळेला आमच्याकडं थंड हवा असल्यामुळं आम्ही ब्लॅक मल्चिंग वापरतो. जास्त उष्णता असेल तिकडं ब्लॅक व्हाईट वापरतात. साधारणपणे अर्धा किलोच्या दरम्यान एक झाडं सरासरी उत्पन्न देतं वर्षाला. हे 22,000 झाडं जर लावली ना तर पूर्वी मल्चिंग नव्हतं त्यावेळेला आम्हाला 10 टन 8 टन असं निघायचं. आता हे मल्चिंग वापरल्यामुळं 12-13 टनापर्यंत जातं ते एकरी. मार्केटमध्ये कसं असतं की साधारणपणे आत्ता 400 रुपये असेल तर एप्रिलला ती 40 रुपयावर येते. त्यामुळं असं त्याचं ते उत्पन्नावर अवलंबून असतं रेट. सगळे रोग द्राक्षावर गुलाबावर जे रोग येतात ना ते स्ट्रॉबेरीवर हमखास येतातच आणि त्याच्या प्रमाणात मग ती बुरशीनाशक हे आता साधारणपणे जैविकवरच लोक लागलेत करायला बऱ्यापैकी. मुंबईला आम्ही पाठवतो, वाशी मार्केटला, बेंगलोर, हैदराबाद तसे ते पनेटमध्ये जातं. आता कसं आहे या स्ट्रॉबेरीचं असं आहे की लहान मुलासारखे त्याला त्याची संगोपन करायला लागते. त्याची वेळेवर जर लोकांची लागणीची याची सगळी जर व्यवस्थित मेहनत केली तर ती उत्पन्न म्हणजे माणसाला जागावून इतकं देते. म्हणजे अगदी करोडोपती बनवणार नाही पण त्याला कुठे काही बाकी धडपड करावी लागत नाही, एवढा फायदा आहे. पण ती काळजीपूर्वक करावं लागते. असं ती हेंडून फिरून शेती येत नाही आमची. आणि महत्त्वाचं म्हणजे ही आता ग्रोवेट कंपनी आहे ना प्लास्टिक मल्चिंग पेपरवाली, या आम्हाला ज्या वेळेला पाहिजे पेपर त्यावेळेला ती इथं आणून देते. त्यांची माणसं येतात, बघतात की क्वालिटी कशी आहे, काय आहे, काय सुधारणा केली पाहिजे आणि आम्ही तसं त्यांना सांगतो आणि त्याप्रमाणे ती करून आमच्या शेतकऱ्यासाठी फार मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांना धन्यवाद देतो. ग्रोवेट, वी हेल्प, यू ग्रो.